तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये, नवीन एका व्हिडिओ मध्ये। तर आता व्हिडिओची स्टार्टिंग करते दुसऱ्या दिवसापासून। तर आम्ही आता आलोय सोलापूरमध्ये। काल आम्ही स्वामींचं अक्कलकोटला दर्शन घेतलं आणि आता आम्ही इथे कुंभारलीला आलोय। हे बघा, बघू शकता तुम्ही, सुंदर अशी मूर्ती आहे आणि आमची पूर्ण फॅमिली आम्ही इथे आलोय। आमची गाडी इथे उभी केलेली आहे आणि इथे मस्त एकदम शांत वातावरण आहे। बघा इथे किती मस्त स्वच्छ सुंदर असा परिसर आहे आणि ही बघा आपल्या स्वामींची भली मोठी मूर्ती। तर तुम्ही तिकडे बघू शकता, आपल्या तिथे 12 राशी आहेत। दाखव शेखर त्यांना, हे बघा। तर तुम्हाला आता मी इकडच्या आपल्या ज्या 12 राशी आहेत ना, त्या 12 राशी दाखवते। हे बघा, इथे 12 राशी आहेत आपल्या, बघून घ्या। मिथुन रास, वृषभ रास, आपल्या ज्या राशी आहेत ना त्या सर्व इथे आहेत। मेष रास, ही कुठली आहे? ही मीन रास, कुंभ रास। हे सर्व दृश्य बघण्यासारखं आहे। तुम्ही नक्की येऊन इथे भेट द्या आणि नक्की बघा। किती सुंदर असं बांधकाम केलेलं आहे इथे, नक्की तुम्ही येऊन बघा। बघून घ्या किती सुंदर असं, मस्त एकदम छान वाटतंय इथे आलं ना, एकदम मन प्रसन्न वाटतंय। आणि हे आपल्या स्वामींची मूर्ती बघू शकता, किती सुंदर आहे। नक्की आपल्या स्वामींचं दर्शन घ्या। बघा इथे किती मस्त असं गार्डन वगैरे, एकदम असं मन एकदम फ्रेश झालंय। आता तुम्हाला मी दुसऱ्या देवस्थानाच्या इथे घेऊन चाललेली आहे दर्शनासाठी। तर बघा, बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। ही बघा आमची गाडी, आता आम्ही गाडी करून आलोय। तर बघा तुम्ही, आणि आमच्या उभे आहेत। ही बघा आमची निष्का, ही आमची गोरी राधा, आणि ही आमची सावळी राधा, ही आमची क्रिशा। से हॅलो, हॅलो करा। श्री स्वामी समर्थ। बघू शकता आता आमची गाडी आलेली आहे। चला आता आपण गाडी बसूया। हे आमचे ड्रायव्हर, आमचे परम मित्र करण कोटकर। नक्की ह्यांना कुठे ट्रॅव्हल करायचं असेल, आपले भरोसामंद आहे ड्रायव्हर। नक्की तुम्ही यांना कुठे जायचं असेल प्रवास करायला लांबचा, ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला मेन्शन करीन, नक्की ह्याला कॉन्टॅक्ट करा। आणि ही आमची तर मंडळी, आम्ही आता सोलापूर वरून तुळजापूरला चाललोय। तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घ्यायला। तर बघा, आम्ही आता आमची मंडळी सगळी, माझी फॅमिली पुन्हा बसलेलं आहे। आणि हे बघा, माझ्या नवऱ्याने कधी नव्हे ते मला 2 फुलं आणून दिलेली आहे, ती आता मी कानात घालणार आहे। फुलवंती। तर मला विचारायचं, आमच्या भाजपच्या कार्यकर्त्या सौ गीता जाधव, तुम्हाला काकी कसं वाटलं आमच्या आपल्या म्हणजे ट्रिप मध्ये येऊन? एकदम मस्त वाटलं तुमच्या ट्रिपला, एकदम वन्स फॉर परत आणि एकदा यावी असं माझं एकदम हे आहे। आता आपण विचारूया आमच्या काकी, ज्या बाबाईला राहतात। जी माझी मोठी वहिनी आहे सौ विनल शिंदे, यांच्या मातोश्री। काकी नाव काय तुमचं? स्मिता मोरे। स्मिता मोरे। काकी कसं वाटलं? फारच छान वाटलं आम्हाला तुमच्या बरोबर येऊन। हा, ओके, अभिनंदन। तर आपल्या सावलीला साठम कानात हेडफोन घालून गाणे ऐकत आहेत। तर आत्या प्लीज कृपया करून आम्हाला तुझी प्रतिक्रिया सांग, तुला कसं वाटतंय? छान वाटलं। छान वाटलं। आपली अशी ट्रिप परत परत निघावी। ओके, कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं, कसं वाटलं? छान छान एकदम। तर आजच्या तुला कोणाची काय कंप्लेंट काय? तुझ्या सुनेने 2 साड्या घेतल्या, तुला एक पण नाही दिली, तर तुला कसं वाटतंय? मला खूप राग आलाय, मला माझ्यासाठी तिने एक पण साडी घेतलेली नाही, मी खूप रागवली आहे तिच्यावर। मग आत्याला आमच्या राग आलेला आहे। आत्या तिच्या सुनेने 2 साड्या घेतल्या, ती 8 साड्या घेणार आहे त्याच्या बदली। तर आमच्या हे वलसाड वरून आले सौ प्राची पटेल।
श्री जिग्नेश पटेल. तर तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय? बरं वाटतं. तुला एवढं सॅड होऊन काय बोलते? हे कोणाच्या हातात मदत नसतात, खाली मुंडी पाटात मुंडी. आणि हे आमचे मामा बदलापूर वरून आलेले ओके, आहेत. ओके, ओके. श्री विजय जाधव. श्री विजय जाधव. तर आमचे हे मोठे बाबा, यांची तब्येत बरी नाही तरी पण एवढा लांब प्रवास करून सोलापूरला स्वामींच्या दर्शनासाठी आले. स्वामींनीच त्यांना बोलवलंय, नाही तू आलेच पाहिजे. आणि स्वामीने त्यांना काय बोलतात ते शक्ती दिली की तू येस माझ्या दाराशी. आणि आमचे मोठे बाबा आलेले आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? 2 शब्द बोला मोठा बाबा. प्रवास चांगला झाला. प्रवास चांगला झाला. स्वामींनी सगळीकडे आपलं जे रस्तं मांडलेलं आहे त्याचा देखील सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. आणि या ठिकाणी खरं ही जी सेवा घडून आणली ते दीपक बंडोपंत साटम उर्फ गणेश साटम यांची आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायला पाहिजे. स्वामी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण. तर आमची ही जी ट्रिप सक्सेसफुली झालेली आहे. आमचे मोठे भाऊजी गणेश बंडोपंत साटम यांच्यामुळे, आणि आमचे ड्रायव्हर करण कोटकर यांच्यामुळे, आपले खूप विश्वासू असे मित्र. डॉक्टरची पदवी असून ते कार चालवतात, गाडी चालवतात. भाऊजी तुमचं सहकार्य आम्हाला असेच लाभू दे. चंद्रभागेची नदी भरले काठोकाठ आणि शिंद्यांच्या फॅमिलीमध्ये आम्ही पाठोपाठ. तर मंडळी आता आपण येऊया मागच्या सीटवर, जी आहे अतरंगी सीट. हे आहे आमची त्यातली कडी लावा यातली भाग्यश्री साटम. बघा खाली म्हणजे पाटा धुंडी. आपण मगाशी इंट्रोडक्शन दिलं, आत्याला विचारलं की तुझ्या सुनेने 2 साड्या घेतल्या आणि तुला एक साडी घेतली नाही. ती हीच ती सून. गौर से देखो इस चेहरे को देखो. हिने 2 साड्या घेतल्या आणि सासूला एक पण साडी नाही घेतली. तिचा मन दुखलाय. जाऊ दे काय ना. आत्या म्हणते मी 8 साड्या घेईन, तू 2 घे. त्यातल्या म्हणते 3 साड्या मला दे, 5 तुम्ही घ्या. बघा काय हा. आता आपण येऊया फॉरेनची पाटलीन सविनल शिंदे यांच्याकडे आणि आपले बदलापूर रिटर्न्स वैशाली जाधव. त्या जरा मोबाईल मध्ये बिझी आहेत. आणि आमच्याकडे खास परप्रांतीय दुबई वरून आलेले आहेत कुमार योगेश शिंदे. बघून घ्या. हॅलो. हॅलो. त्यांना आम्ही स्पेशल ढोलकी वाजवण्यासाठी ठेवलेला आहे. तर तुमचा हा अनुभव ढोलकी वाजवायचा कसा वाटला? खूपच अविस्मरणीय. जरा जोरात बोला. खूपच अविस्मरणीय. अच्छा. त्यांचा आता टाइम झालाय पाणी प्यायचा, जरा घसा सुटतोय ना. आणि हे आमचे दुसरे बंधू श्री 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 प्रफुल्ल डेकोरेटर यांचे मालक सिद्धेश किशोर शिंदे. बघा तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. आता हिला फक्त बायकोला फक्त एवढं सांगायचं, आता तुला घेऊन आलोय, आता मला एकटीला पाठव पिकनिकला. आणि हे आमच्या 2 सुकन्या बघू शकता. एक गौरी राधा, एक सावळी राधा. आणि ह्याला तर तुम्ही दोघींना ओळखतात. एक आमची गौरी राधा, एक सावळी राधा. आणि मी महालक्ष्मी. मला कायदाशीन बोलते ही. तर गाईज आम्ही आता तुळजापूरला आलोय, तुळजापूरच्या भवानीचं दर्शन घ्यायला. तर बघा आम्ही आता गाडीतनं उतरलो आणि इथं पुढे मंदिर आहे. चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. तुम्हाला आतला प्रवास दाखवतो कसा आहे मंदिरात. गाईज मी इकडे ड्रेस बघायसाठी थांबली बघायला आणि माझी माणसं पुढे गेली. चल पटकन गेली ती. तर मंडळी मी आता इथे ओटी घेते. तर ही बघा मी ओटी घेतलेली आहे. आता आम्ही मंदिरात आतमध्ये जातो देवीची ओटी भरायला. चला. तर मंडळी हे बघा तुळजापूर भवानी मातेचं प्रवेशद्वार आहे. तर आम्ही आता आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर बघा हे आपलं मोठं असं भव्य असं मस्त प्रवेशद्वार आहे.
तर आम्ही आता आतमध्ये चाललो आहे देवीच्या दर्शनासाठी. इथे जरा बांधकाम चालू आहे ना, तर आम्हाला दुसऱ्या साईडने सोडलेलं. तर बघू शकता तुम्ही, आम्हाला इथे अजिबात गर्दी भेटली नाही. पटापट 3 फ्लोर खाली उतरलो, नाही तर इथे खूप गर्दी असते. तर बघा तुम्ही, तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि आमचं दर्शन मस्तपैकी झालंय तुळजाभवानीचं. बघा इथे माझ्या पाठीमागे देव आणि देवींच्या मूर्त्या आहेत. तर आम्ही दर्शन घेतो त्यांचे. आम्ही सर्व फॅमिलीने ह्या देवांचे सर्वांचे दर्शन घेतले. बघू शकता तुम्ही, हे बघा. तर तुम्ही पण आपल्या कुटुंबासोबत नक्की वर्षातून एकदा का होईना दर्शनासाठी तुळजामातेच्या नक्की या. आणि आम्ही आता इथे फुगडी घालतोय. तर बघा, काकी आणि माझी वहिनी आम्ही सर्व फुगड्या घातल्या. तर मंडळी, अशा प्रकारे आमची ट्रिप झालेली आहे सक्सेसफुली देवदर्शनाची. तर तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. @KISHA47. बाय बाय.